ओके, थँक्यू मॅम. ओके, तर आता कोण सांगेल संयोग संच म्हणजे आपण काय बघितलं होतं? संयोग संच म्हणजे काय आठवतंय का कुणाला? हर्षदा, स्नेहल? मॅम मी सांगू? हा, स्नेहल सांग. दोन संचामधील सर्व घटकांनी मिळून तयार होणाऱ्या संचाला संयोग संच म्हणतात. व्हेरी गुड. आणि छेद संच म्हणजे काय? मॅम सांगू? हा, संचाला छेदन संच म्हणतात. नाही, ज्यामध्ये सामायिक घटक असतात, दोन्ही मध्ये जे सामायिक घटक असतात त्याला आपण काय म्हणतो? छेद संच. म्हणजे दोन्ही संचामध्ये जे कॉमन भाग येतात त्याला आपण म्हणतो. ठीक आहे. आता पुन्हा एकदा आपण थोडेसे क्वेश्चन बघू आणि त्याच्यानंतर आपल्याला शाब्दिक उदाहरणे बघायची. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतीये व्यवस्थित? यस मॅम. ओके, बघा मी लास्ट टाइम सांगितलेलं, समजा माझा संच ए आहे 1, 2, 3. संच बी आहे माझा 3, 4, 5 आणि मला याचा संयोग संच घ्यायचा आहे. म्हणजे ए संयोग बी, याला आपण काय म्हणतो? संयोग संच. या चिन्हाला आपण यू सारखं चिन्ह आपण घेऊ शकतो आणि त्याला संयोग संचासाठी वापरू शकतो. आता संयोग संचामध्ये ए मधले पूर्ण घटक, आता मी ए मधले घटक लिहिते 1, 2, 3 आणि बी मधले पण पूर्ण घटक. पण बी मध्ये 3 हा जो काही घटक आहे तो ऑलरेडी ए मध्ये इथे आपण लिहिलेला आहे. म्हणजे पुन्हा एकदा तो न लिहिता त्याच्या पुढचा घटक लिहायचा आणि या 5ही घटकांना आपण म्हणतो संयोग संचातील घटक. ओके, आणि ते वेन आकृतीने कसं दाखवतो आपण? हा झाला ए संच, हा झाला बी संच आणि ए मध्ये होते 1, 2 आणि इकडे होते 4, 5 आणि 3 हा जो आहे अंक, तो जो घटक आहे तो कॉमन आहे. कॉमन आहे म्हणजे काय? दोन्हीही संचामध्ये तो घटक दिलेला आहे. म्हणून आपण याला संयोग संच संयोग संचामध्ये हा घटक आणि इतर घटक एकत्र येणार. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि फक्त जर आपल्याला सामायिक घटक शोधायचा असेल तर याला आपण म्हणतो ए छेद बी. ए छेद बी म्हणजे दोन संचामधील सामायिक घटक. मग आता दोन संचामध्ये इथे फक्त एकच घटक दिसतोय, तो म्हणजे 3. आणि यावरून आपण एक सूत्र बघितलं होतं. सूत्र कोणाकोणाला आठवतं रे? ओके, नसेल आठवत तर मी सूत्र लिहून दाखवते. जस्ट अ मिनिट. ओके, सूत्र असं होतं की नंबर ऑफ ए संयोग बी म्हणजे ए आणि बी चा संयोग संच, यामधील घटक हे नेहमी ए मधले संचामधले घटक, बी च्या संचामधील घटक यांची बेरीज आणि त्यातून आपल्याला ए छेद बी वजा करायचे असतात. म्हणजे काय? जसं की आता एक्झाम्पल आपण पाहिलं, ए मध्ये होते 3 घटक, बी मध्ये होते 3 घटक, परंतु हा जो 3 आकडा आहे, 3 जो घटक आहे तो सामायिक होता. मग जर आपल्याला संयोग संच मधले घटक शोधायचे असतील तर आपण कसे शोधणार? पहिल्यांदा ए मधले घटक. आता ए मध्ये किती घटक आहेत? 1, 2, 3 म्हणजे मी इथे लिहिणार 3. बी मध्ये किती घटक आहेत? बी मध्ये आहेत, व्हेरी गुड, बी मध्ये पण 3 आहेत. आणि ए छेद बी म्हणजे ए आणि बी यामध्ये कॉमन किती आहेत रे सामायिक घटक? 5. सामायिक घटक, सामायिक म्हणजे हा इथे मी जो दाखवलाय डॅश करून, 1 आहे, 1 आहे. 3 हा घटक आहे, पण किती नंबर आहेत? एकच नंबर आहे ना, 3 हा एकच नंबर आहे. म्हणून नंबर ऑफ ए छेद बी म्हणजे ए छेद बी या संचामध्ये किती नंबर आहेत? मग ते आहेत फक्त एकच नंबर आहे.
मग याची बेरीज करणार आपण 3 अधिक 3 6, 6 वजा 1 म्हणजे 5. म्हणजे आपण काय शोधलं इथे की एन ऑफ ए संयोग बी म्हणजे ए संयोग बी म्हणजे या दोघांचा संयोग संचामध्ये किती घटक आहेत. कोणते घटक हा प्रश्न नाही, किती घटक आहेत. मग याचं उत्तर आहे आपल्याला माहितीये किती घटक आहेत. 1 2 3 4 5 म्हणजे दोघांमध्ये संयोग संचामध्ये एकूण 5 घटक आहेत. आता रिवाइज झालं का आपण लास्ट टाइम काय शिकलो होतो ते. Yes, Yes, ma'am. ma'am. ओके व्हेरी गुड. आता आपण त्यावरचे पुन्हा एकदा क्वेश्चन्स चेक करू. ठीक आहे. आता सगळे लक्ष द्या स्क्रीनवर. आपण स्टार्टिंगचे क्वेश्चन बघितले होते, त्याच्या पुढचे क्वेश्चन आता आपण बघूया. ठीक आहे. आता इथे बघा, हा त्यांनी जे आपण सूत्र लास्ट टाइम आपण इथपर्यंत क्वेश्चन पाहिले होते. आता तुम्ही उत्तर द्या. आत्ताच मी तुम्हाला हे सूत्र सांगितलं. काय सूत्र आहे. एन ऑफ ए संयोग बी म्हणजे ए संयोग बी या संचामध्ये किती घटक आहेत हे शोधण्यासाठी तुम्हाला उजव्या बाजूला काय दिलेलं आहे. एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी आणि यातून काय वजा करायचं होतं. आठवा बघू. आत्ताच आपण एक्झाम्पल पाहिलं. कोण सांगेल. आन्सर बघायचं आठवत नसेल तर. Yes, ma'am. ओके. बघा ए संयोग बी जर शोधायचा असेल तर ए चा घटक ए मधील घटक बी मधील घटक यांची बेरीज करून आपल्याला ए छेद बी यातील घटक वजा करायचे. स्क्रीनवर तुम्हाला आता उत्तर दिसत असेल. ए छेद बी हा संच छेद संचामधील जेवढे घटक आहेत त्याची संख्या आपल्याला वजा करायची आहे. आता सूत्र लक्षात राहील का. Yes, ma'am. बघा मी पुन्हा एकदा रिपीट करते क्वेश्चन. एन ऑफ ए संयोग बी बरोबर एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी वजा काय येणार. आता सांगा उत्तर. आत्ताच उत्तर पाहिलं आपण. वजा एन ऑफ N of हा N of A छेद B. N of A A संयोग छेद B. ए छेद बी. छेद म्हणजे उलटा यू. आता स्क्रीनवर तुम्हाला काय दिसते बघा. उलटा यू. उलटा यू सारखं चिन्ह तुम्ही वापरलं तर तो छेद संच असतो. छेद संच म्हणजे दोघांमधील सामायिक घटक. आता कळालं. Yes, ma'am. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. शाब्दिक उदाहरणात आता उदाहरण काय दिलंय त्यांनी की चहा आणि कॉफी पिणारे दोन्ही पण पिणारे म्हणजे चहा पिणारे आणि कॉफी पिणारे असा जर आपण उल्लेख केला तर तो कोणता संच असेल रे. आता हे पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करते. चहा पिणारे समजा आपण संच घेतला ए आणि कॉफी पिणारे याला संच घेतला बी. तर त्यांनी असा प्रश्न विचारलाय चहा आणि कॉफी दोन्ही पिणारे आपण कोणत्या संचाने दाखवू शकतो. संयोग. ऍब्सोल्युटली करेक्ट. व्हेरी गुड. आता आन्सर बघू आपण. सॉरी, जेव्हा आपल्याला दोन्ही बघायचं आहे तेव्हा संयोग नाही घेणार आपण. दोन्हीही पिणारे म्हणजे कॉमन आले ना, सामायिक आले. लक्षात आलं. Yes, ma'am. हा. जेव्हा संयोग संच म्हणतो त्यावेळी आपण सगळे घटक घेतो म्हणजे फक्त चहा पिणारे फक्त कॉफी पिणारे आणि चहा आणि कॉफी पिणारे हे जेव्हा एकत्रितपणे घेतो तेव्हा त्याला आपण संयोग संच म्हणतो. पण आत्ताचा जो प्रश्न होता काय होता प्रश्न मी दाखवते पुन्हा. चहा आणि कॉफी हे दोन्ही पिणारे दोन्ही म्हणजे सामायिक म्हणजे कॉमन कोण आहे. तर कॉमन घेताना आपण आन्सर काय येणार छेद संच. ठीक आहे. आलं Yes, ma'am. लक्षात. ओके.
आता असा प्रश्न आहे बघा, काय प्रश्न आहे. ए मधील घटक दिलेत 15, ए आणि बी च्या संयोग संचाचे घटक दिलेत 29, ए आणि बी च्या छेद संचात दिलेत 7 घटक, तर बी या संचामध्ये किती घटक असतील, असा प्रश्न आहे. प्रश्न कळाला का? मॅम एकदा रिपीट करशील? नो मॅम. ओके, ठीक आहे. मी स्क्रीनवर काय करते, क्वेश्चन हा तुम्हाला आता इथे आपल्याला डायरेक्ट आन्सर बघायला मिळणार आहे, पण आपण सॉल्व्ह करू. ओके, जस्ट अ मिनिट. आपण आता क्वेश्चन आधी स्क्रीनवर लिहू, त्याच्यानंतर तो सॉल्व्ह करू. ओके, सगळे आता लक्ष द्या. एकदा लक्षात आलं ना की नेक्स्ट एक्झाम्पल पण तुम्हाला इझी जातील. आता त्यांनी काय दिलंय की ए हा एक संच आहे आणि त्यामध्ये 15 घटक आहेत. ठीक आहे. ए आणि बी चा जो संयोग संच आहे त्यामध्ये 29 घटक आहेत. त्यानंतर दिला होता ए आणि बी यामधले कॉमन जे आहेत, सामायिक जे घटक आहेत ते आहेत 7. तर अशा वेळी एन ऑफ बी म्हणजे बी या संचामध्ये किती घटक आहेत, याचा अर्थ काय, किती घटक आहेत. एन ऑफ बी म्हणजे किती घटक आहेत, नंबर किती आहेत त्यामध्ये, हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, आपला जो फॉर्म्युला आहे जो मी तुम्हाला स्टार्टिंग मध्ये सांगितलं तो फॉर्म्युला यूज करायचा. काय आहे फॉर्म्युला, संयोग संचातील घटक बरोबर, चला तुम्ही सांगा आता त्याच्या पुढे काय होतं. चला रिपीट करू आपण फॉर्म्युला हा. सांगा उजव्या बाजूला काय होतं सूत्र. सूत्र जे आपण आता क्वेश्चन मध्ये बघितलं ना, सूत्र. एन ऑफ ए. व्हेरी गुड. एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी. हा, व्हेरी गुड. एन ऑफ बी. त्याच्यानंतर मायनस काय करतो आपण, एन ऑफ ए छेद बी. व्हेरी गुड. म्हणजे आता तुम्हाला फॉर्म्युला लक्षात राहिला. आता इकडे लक्ष द्या, डाव्या बाजूला काय दिले बघा, मी अंडरलाईन करते. ए संयोग बी चे घटक दिलेत, म्हणजे हे जे घटक आहेत ते दिलेत किती, 29. मग मी काय केलं, त्याच्या जागी 29 लिहिलं, इज इक्वल टू केलं. आता एन ऑफ ए मला माहितीये किती दिलेत रे, एन ऑफ ए 15. 15. मग मी एन ऑफ ए च्या जागी 15 लिहिलं. आता मला एन ऑफ बी माहिती नाही म्हणून मी एन ऑफ बी जसंच्या तसं लिहिलं, कारण मला माहितीच नाही किती घटक आहेत. ओके. आता त्यानंतर काय दिलंय बघा, वजा. आपलं काय आहे, वजा काय आहे, ए छेद बी. ए छेद बी मध्ये किती घटक दिलेत, 7. 7. 7. मग मी काय केलं, इथे 7 लिहिलं. ठीक आहे. आता मी काय करणार, पहिल्यांदा याला सॉल्व्ह करून घेणार उजव्या बाजूला. म्हणजे कसं, उजवी बाजू कशी सॉल्व्ह करणार, आता हे एन ऑफ बी आपल्याला माहिती नाहीये, मग आपल्याला हे तर माहितीये 15 आणि हे वजा 7 आहेत. तर मी पहिल्यांदा हे एकत्र लिहिले आणि इकडे साईडला मी लिहिले एन ऑफ बी आणि हे 29 जशीच्या तशी लिहिले. त्याच्यानंतर मी काय केलं, 15 मधून 7 वजा केले. किती येणार उत्तर, 8. किती येणार, 8. 8 उत्तर आलं. 8. त्याच्यानंतर आपण काय केलं, आपल्याला हे एन ऑफ बी शोधायचंय ना, मग आता हे 8 आपण डाव्या बाजूला घेणार, हे इकडे घेणार. मग ज्यावेळी आपण बाजू बदलतो, म्हणजे डावी बाजू उजवी बाजू करतो किंवा उजवी बाजू डावी बाजू करतो, अशा वेळी एक नियम असतो, त्या नंबरचं जे चिन्ह असतं ते चिन्ह बदलतं. म्हणजे जर अधिक असेल तर ते वजा होतं, वजा असेल तर ते अधिक होतं. मग इथे 8 हे अधिक आहेत, मग ते डाव्या बाजूला गेल्यानंतर होणार वजा. म्हणजे आता आपल्याला काय शोधायचंय, 29 वजा 8. काय येईल उत्तर, 29 वजा 8, 21. 19. 21 येणार ना. 9 मधून 8 गेले 1 आणि 2 आहे तसे. म्हणजे आता ओके, म्हणजे आता तुम्हाला एन ऑफ बी चा आन्सर मिळालं का रे, येस मॅम. आता समजलं का कसं आन्सर आलं, येस मॅम. येस मॅम. नक्की समजलं.
येस आता आपण मगाशी जिथे प्रश्न बघितला होता त्या स्क्रीनवर जायचं पुन्हा आणि चेक करायचं आपला आन्सर बरोबर आहे की नाही. येस येस मॅम. मॅम. ओके चलो स्क्रीनवर जाऊ आपण जिथे आपले क्वेश्चन होते आणि आपला आन्सर करेक्ट आहे की नाही आपण चेक करू. ओके हा होता आपला प्रश्न. काय होता? एन ऑफ ए मध्ये 15, संयोग संचामध्ये 29, छेद संचामध्ये 7 आणि एन ऑफ बी ची किंमत शोधायची होती. आपलं उत्तर काय आलं होतं? रिपीट करा एकदा. 21. 21. आन्सर बघायचं का आपण? आन्सर पाहायचं. येस मॅम. ओके काय आलंय आन्सर? 21. म्हणजे आपण सॉल्व्ह केलेलं करेक्ट आलं. येस मॅम. येस मॅम. ओके व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला आता कळालं की जर त्या सूत्रामधील बाकीच्या गोष्टी दिल्या आणि एखादी गोष्ट दिली नाही तर ती आपण त्या ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या त्याच्यामध्ये टाकायच्या आणि जशी काही गणित आपण सोडवतो अधिक वजाबाकी या प्रोसेस केल्यानंतर जे फायनल आपल्याला उत्तर मिळतं ते आपलं करेक्ट असतं. येस ऑर नो? येस मॅम. ओके आता आपल्याला नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. एकदा क्वेश्चन आपण रीड करू आणि पुन्हा दुसऱ्या स्क्रीनवर जाऊन तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आता ज्यावेळी शाब्दिक उदाहरणे असतात बघा, शाब्दिक उदाहरणे हे दिसताना मोठी दिसतात आणि आपल्याला असं वाटतं की खूप मोठी गणित आहेत, आपल्याला कसे सॉल्व्ह करता येतील आणि आपल्याला त्या टेन्शन मध्ये कधी कधी गणित चुकून जातं. पण सगळ्यात इझी शाब्दिक उदाहरणे असतात. का असतात? कारण जर तुम्हाला क्वेश्चन एक्झॅक्ट कळाला तर तुम्हाला सॉल्व्ह कसं करायचं आणि आन्सर काय आहे ते तुम्हाला ऑटोमॅटिक येत जातं. पण पहिल्यांदा मेन काय गोष्ट आहे की तुम्हाला तो क्वेश्चन कळाला पाहिजे की काय विचारलेलं आहे, काय दिलेलं आहे हे समजलं पाहिजे. ठीक आहे. आता मी क्वेश्चन एकदा रीड करते. एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत. जर 120 विद्यार्थी चहा किंवा कॉफी पितात तर एकही पेय न पिणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या कशी काढाल? क्वेश्चन कळाला का? क्वेश्चन कळाला का तुम्हाला? येस और नो? नो मॅम. बघा आता एका वसतिगृह म्हणजे हॉस्टेलमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत? 125 विद्यार्थी आहेत. ठीक आहे. आता त्यांनी काय दिलं की त्यामधील 125 विद्यार्थ्यांमधील 120 विद्यार्थी असे आहेत ते काही जण चहा पितात किंवा काही जण कॉफी पितात. असे मिळून किती आहेत? 120 आहेत. तर काहीच न पिणारे म्हणजे चहा पण पित नाहीत आणि कॉफी पण पित नाहीत असे किती विद्यार्थी असतील रे? किती असतील विद्यार्थी? बघा आता स्क्रीनवर आन्सर दिसतंय. एकूण विद्यार्थी होते 125. चहा किंवा कॉफी पिणारे होते 120. मग 125 विद्यार्थ्यांपैकी 120 जण चहा किंवा कॉफी पितात तर न पिणारे किती असणार? 5. 5. 5. आता कळालं किती इझी होतं हे? येस मॅम. येस ओके मॅम. तर आता लक्ष द्या. हे एक छोटस एक्झाम्पल होतं. पण आता तुमच्या ज्या टेक्स्टबुक मध्ये जे संच आहेत त्यामध्ये त्यांनी असे क्वेश्चन दिलेले आहेत की तुम्हाला सूत्राचा वापर करावा लागेल. सूत्र कोणतं? जे आता आपण पाहिलं एन ऑफ ए संयोग बी या सूत्राचा वापर करून तुम्हाला शाब्दिक गणित सोडवायचे आहेत. तर आता आपण तुमच्या टेक्स्टबुक मधले क्वेश्चन बघू की ज्यामध्ये तुम्हाला आयडिया येईल की एन ऑफ ए कशाला कन्सिडर करायचं, एन ऑफ बी काय आहे, संयोग संच कसा घ्यायचा आणि छेद संच कसा घ्यायचा. ठीक आहे. आता एक इन जनरल मी तुम्हाला ओरली सांगते आणि त्याच्यानंतर तुमच्या टेक्स्टबुक मधलं एक्झाम्पल बघू. आता त्यांनी जे एक्झाम्पल दिलं होतं 125 विद्यार्थी आहेत म्हणजे ए संयोग बी 125 होते ना. ए संयोग बी म्हणजे काय? ए मधील समजा ए ला आपण कन्सिडर केलं चहा पिणारे, बी ला कन्सिडर केलं कॉफी पिणारे, तर त्यांनी काय दिलं होतं? एकूण विद्यार्थी. एकूण विद्यार्थी दिले होते त्यांनी 100
आणि कॉफी पिणारे किती होते 120. म्हणजेच चहा पिणारा आपला ए संच, कॉफी पिणारा बी संच, ए संयोग बी हा 120 दिला होता. किती दिला होता? 120 दिला होता. आणि आपल्याला शोधायचं होतं काहीही न पिणारे. म्हणून आपण काय केलं? 125 मधून 120 वजा केले. आता तुमच्या टेक्स्टबुक मधलं पहिल्यांदा एक्झाम्पल बघू आपण. त्याच्यानंतर तुम्हाला आता जे काही क्वेश्चन आपण बघितले त्याची आयडिया येईल. सगळ्यांना टेक्स्टबुकची स्क्रीन दिसतीये? Yes, ma'am. ओके. आता हा पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न मी रीड करते. यामध्ये काय दिलंय? एका वर्गात 70 विद्यार्थी आहेत. म्हणजे एकूण विद्यार्थी किती झाले? 70 झाले. आता त्या विद्यार्थ्यांपैकी 45 विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडतो. मग जर आपण असं कन्सिडर केलं की क्रिकेट आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे ए. जसं की इथं दिलेलं आहे, उकल जे आहे त्यामध्ये त्यांनी दिले क्रिकेट आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच ए मानू. दिसतंय तुम्हाला? Yes, ma'am. इथे हा. आणि त्यानंतर त्यांनी काय दिले? 52 विद्यार्थ्यांना खो खो हा खेळ आवडतो. आता 52 विद्यार्थ्यांना खो खो आवडतो, 45 विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडतो. मग आपण जर क्रिकेट आवडणारा एक संच केला आणि खो खो आवडणारा जर एक संच केला तर ए संच आपण कन्सिडर करू क्रिकेट आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि बी संच मानू खो खो आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा. म्हणजे आता ए हा संच झाला 45 स्टुडंटचा आणि बी हा संच झाला 52 स्टुडंटचा. पण एकूण विद्यार्थी आहेत 70. तुमच्या लक्षात येते का? एकूण म्हणजे क्रिकेट खेळणारे पण, क्रिकेट न खेळणारे पण आणि खो खो खेळणारे पण आणि न खेळणारे पण. म्हणजे वर्गातील सगळे विद्यार्थी म्हणून 70 आहेत. त्यातील 45 विद्यार्थी फक्त क्रिकेट खेळतात. त्यातील 52 विद्यार्थी फक्त खो खो खेळ आवडतो. आता प्रश्न काय विचारलाय बघा. असा एकही विद्यार्थी नाही की ज्याला यापैकी एकही खेळ आवडत नाही. म्हणजे जेवढे 70 विद्यार्थी आहेत त्यांना एकतर क्रिकेट आवडतो, एकतर खो खो आवडतो किंवा क्रिकेट आणि खो खो हे दोन्ही खेळ आवडतात. आता त्यांनी प्रश्न विचारलाय की फक्त क्रिकेट आवडणारी मुले किती? आता आपण काय केलं की ए संच जो आहे त्याला मानलं क्रिकेट आवडणारे, बी संचला मानलं खो खो आवडणारे. आता त्यांनी काय दिलं की क्रिकेट किंवा खो खो आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे दोघे मिळून, म्हणजे क्रिकेट पण आवडतोय आणि खो खो पण आवडतोय, म्हणजे ए आणि बी चा संयोग संच घ्यावा लागेल. मग संयोग संच म्हणजे काय? एकूण विद्यार्थी. एकूण विद्यार्थी किती आहेत? 70 दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला ए संयोग बी ची किंमत मिळाली 70. आता याच्यानंतर बघा, जस्ट अ मिनिट. याच्यानंतर क्रिकेट आणि खो खो दोन्ही आवडणारे, ज्यावेळी दोन्ही आवडतात त्यावेळी त्याला आपण छेद संच घेतो. दोन्ही म्हणजे कॉमन, म्हणजे सामायिक, म्हणजे आपल्याला छेद संच मिळाला. आता आपल्याकडे बघा काय आहे? ए संयोग बी म्हणजे क्रिकेट किंवा खो खो आवडणारे, म्हणजे एकूण विद्यार्थी आहेत. त्यानंतर एन ऑफ ए म्हणजे फक्त क्रिकेट काय क्रिकेट आवडणारे विद्यार्थी, बी आहेत खो खो आवडणारे आणि ए छेद बी म्हणजे दोन्हीही आवडणारे. त्यानंतर त्यांनी काय केलं? यामध्ये किंमत टाकली. कशी टाकली बघा. 45 आहे क्रिकेट आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची, त्याच्यानंतर 52 आहे खो खो आवडणारे आणि यामध्ये त्यांनी काय केलं? ए छेद बी हा आपल्याला माहित नाही. ए छेद बी म्हणजे काय? की दोन्हीही आवडणारे. आता दोन्ही आवडणारे आपल्याला माहिती नाहीये. आपल्याला क्रिकेट आणि खो खो हे संयोग संच माहितीये जो 70 आहे. मग आपण या किमती यामध्ये टाकल्या आणि त्या किमतीमध्ये काय केलं? 45 आणि 52 याची बेरीज केली आणि त्या बेरजेतून 70 वजा केले आणि ज्यावेळी आन्सर आलं 27, त्या आन्सर कशाचं झालं? की ए छेद बी म्हणजे खो खो आणि क्रिकेट हे दोन्ही ज्यांना आवडतात ती संख्या झाली 27. आता त्यांनी काय दिले? वेन आकृतीच्या साहाय्याने दिले. त्यांनी अजून एक प्रश्न विचारला होता की
फक्त क्रिकेट आवडणारी मुले किती? आता फक्त क्रिकेट म्हणजे आता इथं स्क्रीनवर दिसतंय बघा तुम्हाला, त्यांनी ए हा एक संच काढलाय जो क्रिकेट आवडणारा आहे. पण जेव्हा आपण फक्त क्रिकेट आवडणारा कन्सिडर करतो त्यावेळी हा कॉमन जो भाग असतो तो आपण गृहीत धरू शकत नाही. कॉमन म्हणजे काय, ए आणि बी दोघे आवडतात, म्हणजे दोन्ही खेळ आवडतात. पण ज्यावेळी फक्त क्रिकेट विचारलं जातं त्यावेळी आपल्याला पूर्ण ए या संचामधून सामायिक जो काही घटक आहे तो वजा करावा लागतो. म्हणजेच पूर्ण ए मध्ये होते 45, क्रिकेट आवडणारी मुलं किती होती? 45. पण त्यामधून कॉमन जे होते 27 ते आपण वजा केले आणि त्यानंतर उत्तर आलं 18. म्हणजे फक्त क्रिकेट आवडणारी मुले. गणित कळालं का? कळालं का? नो मॅम. No, ma'am. ओके, ठीक आहे. मी स्क्रीनवर सॉल्व्ह करून दाखवलं तर चालेल? येस मॅम. ओके, जस्ट अ मिनिट. आता आपण ओके, तर आपण स्टार्टिंग पासून सुरू करू. हे बघा, त्यांनी काय दिलं होतं? क्रिकेट आवडणारे विद्यार्थी, क्रिकेट आवडणारे मुले. क्रिकेट आवडणाऱ्या मुलांना समजा आपण कन्सिडर केलं संच ए आणि खो खो आवडणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण कन्सिडर केलं संच बी. हे तर कळालं. येस मॅम. Yes, ma'am. आता त्यांनी काय दिलं होतं की टोटल विद्यार्थी जे आहेत ते आहेत 70. पण त्यांनी असं दिलं होतं की दोन्ही खेळ आवडतात, म्हणजे असा एकही विद्यार्थी नाही की त्याला कुठलाच खेळ आवडत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, दोन्ही मिळून जे काही खेळ आहेत ते आवडणारे विद्यार्थी आहेत 70. हे समजलं? येस मॅम. समजलं का? हा. आता त्यांनी काय दिलं होतं की क्रिकेट आवडणारी मुलं होती 45, खो खो आवडणारी होती 52. आता आपल्याला काय माहिती नाहीये की दोघातले कॉमन म्हणजे ज्यांना क्रिकेट पण आवडतं आणि ज्यांना खो खो पण आवडतो ते विद्यार्थी आपल्याला माहित नव्हते. ते विद्यार्थी आपल्याला शोधायचं होतं. आता मी इथे ड्रॉ करून दाखवते. आता ड्रॉ केल्यावर तुमच्या लक्षात येईल. आता नीट लक्ष द्या. मी कलर वेगळा घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, आता लक्ष द्या. ए हा संच काय आहे? क्रिकेट आवडणारी मुले. पण याचा अर्थ असा नाही की फक्त क्रिकेट आवडणारी ए मध्ये आहेत. यामध्ये बघा, मी आकृती काढल्यामुळे हा सामायिक भाग दिसतोय का तुम्हाला? मी डॅश केला तो दिसतोय का? येस मॅम. याचा अर्थ काय आहे? मी इथे लिहिते, क्रिकेट व खो खो आवडणारी मुलं आहेत ही, म्हणजे ज्यांना दोन्हीही खेळ आवडतात अशी मुलं सामायिक आहेत ना. सामायिक म्हणजे काय? ज्यांना दोन्ही खेळ आवडतात, म्हणजे ए छेद बी, म्हणजे ज्यांना क्रिकेटही आवडतोय आणि ज्यांना खो खोही आवडतोय. ती संख्या आपल्याला माहिती नाहीये. म्हणजे जे मी इथं दिले क्वेश्चन मार्क ते म्हणजे काय आहे? हे सामायिक विद्यार्थी, ते आपल्याला माहिती नाहीत, ते आपल्याला शोधायचे. ठीक आहे, आपल्याला आता माहिती काय होतं की एन ऑफ ए 45, म्हणजे हे सगळे मिळून जे आहेत ते 45 आहेत. सगळे मिळून, म्हणजे हा पूर्ण जो भाग आहे तो पूर्ण भाग आहे 45, पण त्यातला कॉमन माहिती नाहीये आपल्याला. आणि इथे काय दिलंय की पूर्ण कॉफी नाही, पूर्ण खो खो आवडणारे विद्यार्थी आहेत 52. म्हणजे हे जे सामायिक आहेत ते आपल्याला शोधायचे, परंतु आपल्याला माहिती काय आहे की सगळे विद्यार्थी जे आहेत संयोग बी, म्हणजे याचे आणि याचे मिळून 70 आहेत ना, दोघं मिळून, मग त्यामध्ये सामायिक पण येतात. मग आता आपल्याला सूत्र काय वापरायचे ते मी इथे दाखवते. हे तर कळालं का? मी आता जे एक्सप्लेन केलं ते स्क्रीनवर, ते कळालं का मला सांग?
Yes, ma'am. ओके, नक्की कळालं ना ते? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, आता मी हे तुम्हाला थोडं इरेज करून दाखवते आणि इथेच एक्सप्लेन करते. जस्ट अ मिनिट. ओके, आता बघा फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला. फॉर्म्युला दुसऱ्या कलर मध्ये घेते. ठीक आहे, फॉर्म्युला काय आहे आपला? एन ऑफ ए संयोग बी बरोबर एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए छेद बी, हा आपला फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आता आपल्याला ए संयोग बी माहितीये, तो आहे 70. मग मी लिहिलं 70. एन ऑफ ए माहितीये 45. एन ऑफ बी माहितीये 52. पण आपल्याला ए छेद बी माहिती नाही, ते मी आहे तसं लिहिलं. आता काय केलं आपण? हा जो एन ऑफ ए छेद बी आहे, म्हणजे दोन्ही ज्यांना आवडतात ती मुलं, त्याची जी काही व्हॅल्यू आहे, म्हणजे याला आपण इकडे शिफ्ट करणार आता डाव्या बाजूला, आणि 70ला आपण घेणार उजव्या बाजूला. मग हे वजा आहे ते इकडे गेल्यावर अधिक होणार. आपला रूल आहे, जेव्हा आपण बाजू बदलतो त्यावेळी त्याचं चिन्ह बदलतं. हे जे वजा नंबर ऑफ ए छेद बी आहे ते अधिक होणार डाव्या बाजूला गेल्यावर, आणि हे जे अधिक 70 आहे ते होणार वजा उजव्या बाजूला गेल्यावर. म्हणजे आता मी कसं सोडवलं बघा, 45 अधिक 52 वजा 70 केलं तर आपल्याला दोन्हीही खेळ आवडणारी मुलं मिळणार आहेत. आता मी सोडवताना बघा, पहिल्यांदा अधिक केलं, इथे मला उत्तर मिळालं 97. म्हणजे 5 अधिक 2 7, 5 आणि 4 9, 97 वजा 70. आता तुम्ही सांगा किती उत्तर येईल? 27. व्हेरी गुड. 27 मुले कोणती आली? आता बघा इथे दाखवते मी. येणारी. येस, हा जो भाग आहे जो मी आता कलर करतेय, तो भाग म्हणजे कॉमन, म्हणजे सामायिक, म्हणजे क्रिकेट पण आवडतं आणि खो खो पण आवडतो असे विद्यार्थी मला मिळाले 27. हे कळालं का? आता आकृती काढल्यानंतर लक्षात आलं का? Yes, ma'am. ओके, आता क्रिकेट आवडणारे होते 45. ए चा काय होता? 45 होता. पण त्या 45 मध्येच इथे जे विद्यार्थी आहेत ते 27 आहेत ना, कॉमन. मग जर मला फक्त क्रिकेट आवडणारी मुलं शोधायची आहेत, म्हणजे हा सामायिक भाग मला वजा करावा लागेल या पूर्ण ए संचामधून. म्हणजे 45 वजा 27 जेव्हा मी करेन त्यावेळी जे उत्तर मिळेल मला 18, ते उत्तर आहे फक्त क्रिकेट आवडणारी मुले. फक्त म्हणजे हा भाग सामायिक सोडून इथला जो भाग आहे हा, तो झाला माझा फक्त क्रिकेट आवडणारी मुले. आता समजलं का? Yes, ma'am. समजलं. जस्ट अ मिनिट. बघा मी तुम्हाला कसं एक्सप्लेन केलं. पहिल्यांदा क्रिकेट आवडणारी मुले, त्याच्यानंतर खो खो आवडणारी मुले, असे 2 संच काढले. पण त्या 2 संचामध्ये मी कॉमन भाग पण दाखवला, की ज्यामध्ये तुम्ही सांगू शकता की क्रिकेट पण आवडतो आणि खो खोही आवडतो, अशी मुले कॉमन भागात येणार आहेत. आता कॉमन भाग म्हणजे काय असतो? की तो छेद संच असतो. आता तो आपल्याला माहिती नव्हता, तो आपल्याला शोधायचा होता. याचा अर्थ आपल्याला संयोग संच दिलेला आहे. संयोग संच काय दिला? की क्रिकेट किंवा खो खो आवडणारी, म्हणजे हे सगळे जे आहेत ते आपल्या संयोग संचामध्ये येणार. मग त्यांनी संयोग संचाची जी काही संख्या दिली होती ती 70 होती. मग ती 70 ही संख्या आपल्याला वजा करावी लागेल एन ऑफ ए, म्हणजे क्रिकेट आवडणारी मुलं, खो खो आवडणारी मुलं यांच्या बेरजेमधून ती संख्या वजा केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालं की क्रिकेट आणि खो खो हे दोन्हीही आवडणारे विद्यार्थी. हा झाला पहिला प्रश्न. त्यांनी 2 प्रश्न विचारलेले. दुसरा प्रश्न होता की फक्त क्रिकेट आवडणारी. आता क्रिकेट आवडणारी संख्या आपण संच ए मानला होता, पण त्यामध्ये सामायिक पण मुलं होती. अशी कोणती मुलं होती? 27 मुलं अशी होती की ज्यांना क्रिकेट तर आवडतोच, त्याचबरोबर त्यांना खो खोही आवडतो. मग ती आपण कन्सिडर करू का की फक्त क्रिकेट आवडणारी? करणार का? नाही करणार ना, कारण त्यांना खो खोही आवडतो. मग अशा वेळी
क्रिकेट आवडणारी जी मुलं आहेत 45, त्यामधून आपल्याला खो खो आवडणारी मुलं वजा करावी लागतील. म्हणजे 45 वजा 27 जेव्हा करू आपण, त्यावेळी जे काही उत्तर येईल ते आपलं उत्तर झालं फक्त क्रिकेट आवडणारी मुले. आता समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. आता पुन्हा एकदा मी तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकच्या ज्या काही क्वेश्चन सॉल्व्ह केला होता, जो मी आताच एक्सप्लेन केला, तो एकदा आता पुन्हा बघा, मग तुमच्या पुन्हा लक्षात येईल. ओके, जस्ट अ मिनिट. बघा, हे एक्झाम्पल होतं आपलं. यामध्ये आकृती दिल्या होत्या. ए संच हा होता क्रिकेट आवडणारा, बी संच होता खो खो आवडणारा, परंतु इथे जर कॉमन दाखवलेला आहे भाग, त्याला त्यांनी एक्स कन्सिडर केला आणि त्यांनी या पद्धतीनं सॉल्व्ह केलं. जे मी केलं तेच केलंय, फक्त त्यांनी इथे एक्स कन्सिडर केलेलं आहे. बघा, उजव्या बाजूला त्यांनी दिलेले 45 अधिक 52 वजा 70, म्हणजे 27 मुलं कॉमन मिळाली त्यांना, की जी क्रिकेट आवडणारी आहेत आणि खो खो आवडणारी आहेत. त्याच्यानंतर त्यांनी फक्त क्रिकेट आवडणारी कशी शोधली? क्रिकेट आवडणारी होती 45, त्यामधून 27 वजा केले, कॉमन विद्यार्थी वजा केले आणि उत्तर आलं 18. आता समजलं? हे तुमच्या टेक्स्टबुक मधलं एक्झाम्पल होतं. जेव्हा तुम्ही वेन आकृतीचा वापर करताना त्यावेळी ते समजणं थोडं इझी जातं. कळालं शाब्दिक उदाहरण कसं येऊ शकतं? Yes, ma'am. ओके. आता स्क्रीनवर तुम्हाला सराव संच 1.4 दिसत असेल. यामधला पहिला क्वेश्चन आपण ऑलरेडी सॉल्व्ह केला होता. आठवतोय पहिला प्रश्न? Yes, ma'am. Yes, ma'am. 20 आलं होतं, हो की नाही? Yes, ma'am. त्याच्यानंतर हे जे सेकंड क्वेश्चन आहे, चहा आणि कॉफी, त्यामध्ये आपल्याला प्रश्न त्यांनी विचारला होता, एकही पेय न घेणारे विद्यार्थी, तर त्याचंही उत्तर आपण शोधलं होतं. त्याच्यानंतर आता एक नवीन प्रश्न आहे, जो तिसरा प्रश्न आहे, तो काय आहे बघा. एका स्पर्धा परीक्षेला 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झालेत, 60 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झालेत, 40 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेत. सेम मगाच्या सारखंच आहे बघा, जसं क्रिकेट, खो खो आणि क्रिकेट आणि खो खो दोन्ही. मग इथे कसं दिलंय? इंग्रजी 50 विद्यार्थी, गणित विषय उत्तीर्ण झालेले 60 विद्यार्थी, 40 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेत. आता दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले म्हणजे हा छेद संच येईल का संयोग संच येईल रे? तुम्हाला काय वाटतं? व्हेरी गुड, छेद संच येणार. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. का? कारण दोन्ही विषयात, जसं आपलं काय उदाहरण होतं, क्रिकेट आणि खो खो, हे दोन्ही आवडणारे विद्यार्थी आपण कॉमन घेतले होते, तसं इथं त्यांनी कॉमन दिलेत की जे गणितात पण पास झालेत आणि जे इंग्रजीत पण पास झालेत, असे विद्यार्थी दिलेत 40. आता त्यांनी प्रश्न काय विचारलाय, पुढे अजून एक कंडिशन दिलीये. काय दिलीये? एकही विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाला नाही. याचा अर्थ काय? अनुत्तीर्ण म्हणजे नापास झालेला नाही, म्हणजे सगळे विद्यार्थी पास झालेले आहेत. याचाच अर्थ काय की ए संयोग बी आपल्याला कसा शोधावा लागेल? इंग्रजीत उत्तीर्ण झालेले, गणितात उत्तीर्ण झालेले आणि कॉमन जे आहेत त्याला पण कन्सिडर करावे लागेल. आता प्रश्न त्यांनी विचारलाय, एकूण विद्यार्थी किती होते? काय प्रश्न विचारलाय? एकूण विद्यार्थी किती होते? तुम्हाला काय वाटते आता काय काय दिलेलं आहे, कसं सॉल्व्ह करावं लागेल रे आपल्याला? सुरुवातीची तरी आयडिया द्या. मी जसं नेहमी तुम्हाला सांगते की जेव्हा माहिती दिलेली असते त्यावेळी आपण सुरुवात कशी करतो? सुरुवात कशी करतो आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायला? एक्झाम्पल सॉल्व्ह कसं करतो आपण? पहिल्यांदा संच मानतो ना आपण. Yes, ma'am. Yes, ma'am. येस और नो? Yes, ma'am. ओके. तर आता आपल्याला काय करावं लागेल? पहिल्यांदा संच मानावा लागेल. आता संच कसा मानायचा? यामध्ये 50 विद्यार्थी. हा बोल बोल. इंग्रजीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ए मानू,
व्हेरी गुड. त्याच्यानंतर गणित विषयात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी बी मानू. बी मानू. ओके. त्याच्यानंतर हा बरोबर आहे. आता जे सांगितलं ते करेक्ट आहे. त्याच्यानंतर काय करायचंय आपल्याला? बोल. बेरीज. त्याच्यानंतर आपल्याला सूत्राचा वापर करावा लागेल का? यस मॅम. ओके ओके ओके. तर आता आपण स्क्रीनवर जाऊया. पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? एकच मिनिट. पहिल्यांदा मी क्वेश्चन बघून घेते म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करता येईल. इंग्रजीमध्ये 50, गणितामध्ये 60 आणि दोन्ही विषयामध्ये 40 दिलेत आणि एकूण विद्यार्थी शोधायचेत आपल्याला. ओके, जस्ट अ मिनिट. ओके. सुरुवात आपल्याला करावी लागेल संच मानून. ओके. आता इथं मी काय करते? पहिल्यांदा आकृती काढते म्हणजे लक्षात येईल. ही आकृती आहे माझी ए संचाची आणि आता वेगळा कलर घेते, याला देते बी संच. आता तुम्ही काय म्हटलं की ए संच मी काय कन्सिडर करू? इंग्रजी उत्तीर्ण विद्यार्थी. ओके, इंग्रजी मध्ये पास झालेले विद्यार्थी. आणि हा संच मी कन्सिडर करते गणितात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. आता गणित आणि इंग्रजी हे दोन्ही उत्तीर्ण झालेले किती विद्यार्थी आहेत रे? दोन्ही उत्तीर्ण झालेले किती दिले होते त्यांनी? 40 दिले होते ना, दोन्ही विषयात पास झालेले. हा, आता बघा, दोन्ही विषयात पास झाले ते 40 आहेत, म्हणजे इथे संख्या येणार 40. त्यांनी इंग्रजी या विषयात एकूण दिलेली आहे संख्या 50, पण त्यामधले कॉमन 40 आहेत, म्हणजे इथे किती येणार रे फक्त इंग्रजीत पास झालेले? 10 येणार ना. बघा, इंग्रजी या पूर्ण विषयात पास झालेले 50 आहेत, पण इंग्रजी पास होता होता काही विद्यार्थी म्हणजे 40 विद्यार्थी असे आहेत की ते गणितात पण पास झालेत, हो ना. मग ते त्यांनी कॉमन मध्ये दिलेत आणि गणितात पास होणारे विद्यार्थी दिलेत 60, त्यामधले 40 हे इंग्रजीत पण पास झालेत, म्हणजे फक्त गणितात पास झाले किती? किती झाले पास? 20. व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला आता एन ऑफ ए आहे आपल्याकडे 50 इंग्लिशमध्ये पास झालेले, एन ऑफ बी आहे आपल्याकडं 60 जे गणितात पास झालेत. त्याच्यानंतर छेद संच आहे आपला, म्हणजे जे दोन्ही विषयात पास झालेत असे विद्यार्थी आहेत 40. आणि आपल्याला काय शोधायचंय? ए संयोग बी. कसा शोधाल? आपलं सूत्र आहे ते एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए छेद बी, हो की नाही? यस मॅम. यस मॅम. येस. म्हणजे आता आपल्याला किंमत टाकावी लागेल. एन ऑफ ए किती दिलाय? 50. 50. एन ऑफ बी किती दिलाय? 60. एन ऑफ ए छेद बी किती दिला? 40. 40. येस. आता उत्तर काय आलं आपलं? 70 हे उत्तर काय आलं? पण 70 हे उत्तर आलं कशाचं? कशाचं आलं 70 हे उत्तर? दोघीही. एकूण विद्यार्थी. म्हणजे पास झालेले एकूण विद्यार्थी. आलं लक्षात? येस मॅम. त्यांनी कंडिशन काय दिली होती की असा एकही विद्यार्थी नाहीये की तो नापास झालाय, म्हणजे जे काही विद्यार्थी आहेत ते ह्या दोन संचामध्येच येणार, कारण सगळे पास झालेत. मग काही गणितात झालेत, काही इंग्लिशमध्ये झाले, काही विद्यार्थी दोन्ही याच्यात झालेत. मग या सगळ्यांची बेरीज जेव्हा आपण करतो त्यावेळी आपल्याला उत्तर काय मिळतं? एकूण विद्यार्थी. इथे पण बघू शकता तुम्ही, 40 अधिक 20 60, 60 आणि 10 किती झाले? 70 झाले ना. येस मॅम.
म्हणजे जरी तुम्ही या फॉर्म्युलाने उत्तर काढलं तरी 70 येतात. आणि तुम्ही ही जी वेन आकृती आहे इथे बघा, इथे आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेलं होतं हे गणित, की फक्त इंग्लिशमध्ये 10 झालेत, फक्त गणितात 20 झालेत, दोन्ही विषयात 40 झालेत, म्हणजे हे एकूण झाले ना सामायिक. म्हणजे ए संयोग बी झाला 10 अधिक 40 अधिक 20, म्हणजे हे झाले 70. आणि इकडे पण उत्तर आपलं आलं 70. आलं लक्षात? Yes, ma'am. तर आता आज काय शिकलो आपण? काय शिकलो? हर्षदा, स्नेहल, शाब्दिक उदाहरणं शिकलो ना आज आपण. जे सूत्र आपण लास्ट क्लासमध्ये बघितलं होतं त्या सूत्राचा वापर करून आपण शाब्दिक उदाहरणे कशी सॉल्व्ह करायची वेन आकृतीच्या साह्याने हे आपण पाहिलं. ओके श्रेया, तू स्नेहल नावाने जॉईन आहे ना, त्याच्यामुळं स्नेहल बोलली मी. ठीक आहे श्रेया, कळालं? येस मॅम. यामध्ये काही डाऊट आहे? No, ma'am. हो मॅम. ओके. तर आता नेक्स्ट क्लासमध्ये आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला वर्कशीट मिळते ना? वर्कशीट No, सगळ्यांना? ma'am. ओके, वर्कशीट पण मी शेअर करते, म्हणजे तुम्ही सॉल्व्ह कराल काही एक्झाम्पल. आणि टेक्स्टबुक जर असेल तर एकदा पुन्हा एकदा शाब्दिक उदाहरणे बघून घ्या कशी सॉल्व्ह करायची आहेत ती. ठीक आहे, ओके. आज आपण थांबू, नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट पॉइंट बघू. चलो बाय बाय. येस मॅम. बाय. बाय, Bye, गुड ma'am. नाईट. Good night, ma'am. नाईट. गुड नाईट. Exam.